आपल्या समोर आहे तो आहे लढा नामांतराचा। खरं तर हा जो लढा आहे हा जवळपास 17 वर्षे चाललेला हा संघर्ष आहे, हा लढा आहे आणि या विषयावरती एका तासामध्ये या लढ्याचं वर्णन करणं खूप अवघड गोष्ट आहे। पण तरीही काही महत्त्वाच्या बाबीवरती आज आपण थोडक्यात चर्चा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळपास 1920 पासून सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। कोलंबिया विद्यापीठामध्ये आपलं शिक्षण पूर्ण करून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920 ला भारतामध्ये आले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या शोषित जनतेच्या स्वातंत्र्याची चळवळ खऱ्या अर्थानं सुरू केली आणि मूकनायक सुरू करून इथले जी शोषित जनता होती त्या जनतेला किंवा जी काही अबोल जनता होती त्या जनतेला बोलतं करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 पासून सुरू केलं। खरं तर आपण जेव्हा भारताच्या सामाजिक चळवळीकडे पाहतो तेव्हा 1920 ते 1925 चा कालखंड आपण थोडासा समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्याच कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं भारतात राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या चळवळीला एकत्रितरित्या सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे 1 ऑगस्ट 1920 पासून काँग्रेसची चळवळ महात्मा गांधीजींच्या हातामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच 1920 च्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील सामाजिक स्वातंत्र्याचं एक आंदोलन घेऊन पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात। पण त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये 1924 ला बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी काही शोषित जनता आहे याचं एक मोठं ऑर्गनायझेशन उभं करण्याचं काम 1924 मध्ये केलं आणि ते म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून। आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये ज्या काही राजकीय चळवळी भारतामध्ये सुरू होत्या त्या राजकीय चळवळींचा उदय देखील या 1920 ते 1925 च्या कालखंडामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। 1924 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करतायत आणि त्याच कालखंडामध्ये भारतामध्ये एक डाव्या चळवळी देखील भारतात सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 1924-25 च्या आसपास भारतामध्ये जी काही डावी मुवमेंट आहे, लेफ्टिस्ट मुवमेंट ज्याला आपण म्हणतो, ती मुवमेंट सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर 1925 च्या कालखंडामध्येच आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी एक मोठी ऑर्गनायझेशन देखील उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे हा जो कालखंड आहे हा कालखंड खऱ्या अर्थाने भारतामधल्या जे काही सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याचं एक वैचारिक जी काही व्यासपीठ होतं ते उभं करण्याचं काम या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतरचा कालखंड जर आपण बघितला तर जवळपास 1927 पासून भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। पण या सगळ्या चळवळीमध्ये इथल्या शोषित जनतेचा आवाज कुठे होता हे जर शोधलं आपण तर तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका मुवमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मुवमेंट होती ही एक राष्ट्र निर्मितीची मुवमेंट होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला एका वैचारिक पातळीवरती देखील उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर राष्ट्र उभं करण्याचं जे आव्हान होतं ते आव्हान त्यांनी 1920 पासून 1947 पासून पुढे नेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काय होतं नेमकं, म्हणजे राष्ट्र उभं करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय कशाला महत्व दिलेलं आहे हे जर आपण पाहिलं तर नामांतराच्या चळवळीमध्ये नेमकं काय घडलं हे आपल्याला समजून घेण्यास सोपं जाईल। म्हणजे संविधान सभा ज्यावेळेस स्थापन झाली आणि संविधान सभेमध्ये ज्यावेळेस आर्टिकल 1 लिहिलं गेलं तेव्हा इंडिया दॅट इज भारत हे आर्टिकल लिहिलं गेलं आणि भारत हे राष्ट्र आहे का असा प्रश्न संविधान सभेमध्ये उपस्थित झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणाने सांगितलं की भारत हे खऱ्या अर्थानं आपल्याला राष्ट्र म्हणता येणार नाही। आणि मग त्याचे कारण देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारतामध्ये जी काही राष्ट्रवादाची मुवमेंट सुरू आहे या राष्ट्रवादाच्या मुवमेंटनं पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की आपण खऱ्या अर्थानं राष्ट्र आहोत का। आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी याचं उत्तर देताना असं म्हटलं की भारताला आपल्याला राष्ट्र म्हणता येणार नाही, कारण तो प्रांतामध्ये प्रदेशामध्ये आणि जातीमध्ये विभागलेला हा भूप्रदेश आहे आणि प्रत्येकाची अस्मिता ही त्याच्या प्रांतासोबत त्याच्या भूभागासोबत आणि त्याच्या जातीसोबत जोडलेली आहे। आणि म्हणून भारतामध्ये जे काही 6,500 जाती आहेत या 6,500 जातीमध्ये भारत खऱ्या अर्थानं आपल्याला विभागलेला असलेला पाहायला मिळतो। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की भारतामध्ये एक राष्ट्र नाही तर 6,500 राष्ट्र राहतात। इथली प्रत्येक जात ही स्वतःला एक राष्ट्र समजते आणि म्हणून भारताला एक राष्ट्र आहे असं आपल्याला म्हणता येत नाही। आणि म्हणून एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकर एवढंही म्हणतायत
की भारत हा प्रांतामध्ये विभागलेला भूप्रदेश आहे. जसं की आपण मराठवाडा बघतोय किंवा विदर्भ बघतो किंवा खानदेश बघतो, ही जशी भूमी आहे तसंच आपण इकडे निजामाची राजवट बघतो. तर हा प्रदेश अशा वेगवेगळ्या भूप्रदेशामध्ये विभागलेला भाग आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी असं वाटत होतं की हा सगळा जो भूप्रदेश आहे हा कुठेतरी एकत्र आला पाहिजे. कुठल्याही भूप्रदेशाशी व्यक्तीची अस्मिता न जोडता खऱ्या अर्थानं त्याची अस्मिता ही त्याच्या राष्ट्रासोबत जोडली गेली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणूनच त्यांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये देखील याचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की भारत हा वेगवेगळ्या जातीच्या राष्ट्रामध्ये विभागलेला हा भूप्रदेश आहे आणि इथली प्रत्येक जात ही स्वतःला राष्ट्र समजते. आणि मग अशा लोकांना जर एकत्र आणायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंच्या एकमय राष्ट्राच्या व्याख्येकडे येतात. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की फुले ज्या पद्धतीनं सांगतात की जर तुम्हाला राष्ट्र बनायचं असेल किंवा राष्ट्र म्हणून पुढे उदयास यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला या सगळ्या जातींचं अॅनिलेशन करावं लागेल आणि सगळ्या लोकांना एका समतेच्या पातळीवरती तुम्हाला आणावं लागेल. कुठलाही भूप्रदेश असेल किंवा कुठलीही जात असेल याच्यासोबत तुमची अस्मिता जोडली गेली नाही पाहिजे. तर आपली जी अस्मिता आहे ती फक्त राष्ट्रासोबत जोडली गेली पाहिजे. ज्या दिवशी ही अस्मिता आपल्या राष्ट्रासोबत जोडली जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकू. अन्यथा काय होईल तर इथं सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला वाटण्या कराव्या लागतील किंवा त्याची जी काही आहे तर त्याची जी प्रत्येक राष्ट्रामधली जी काही गोष्ट आहे किंवा संसाधनं आहेत त्याची वाटणी आपल्याला प्रत्येक प्रांतामध्ये करावी लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट मध्ये 2 उदाहरणं दिलेली आहेत की जिथं लोकांची अस्मिता ही त्याच्या जातीसोबत किंवा त्याच्या प्रांतासोबत जोडलेली असते त्या लोकांचं नेमकं पुढे काय होतं आणि कशा पद्धतीच्या वाटाघाटी होतात हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याची उदाहरणं देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी रोम आणि दक्षिण आयर्लंड या 2 देशाची उदाहरणं आपल्या समोर ठेवलेली आहेत. म्हणजे भविष्यामध्ये काय होणार आहे हे बाबासाहेब आंबेडकरांना अगोदरच माहिती होतं. आणि जर भारताला स्वातंत्र्य मिळालं तर इथं देखील वाटाघाटी कशा पद्धतीच्या होतील हे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला सांगितलं होतं. आणि अशा जर वाटाघाटी तुम्हाला दक्षिण आयर्लंड सारख्या किंवा रोम सारख्या होऊ द्यायच्या नसतील तर भविष्यामध्ये आपली जी अस्मिता आहे ती अस्मिता फक्त आपल्या राष्ट्रासोबत जोडली गेली पाहिजे. ती कुठल्याही जातीसोबत किंवा कुठल्याही प्रांतासोबत जोडली गेली नाही पाहिजे याची काळजी बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होती. आणि म्हणूनच शिक्षण क्षेत्राचा विचार करत असताना देखील बाबासाहेब आंबेडकरांना हीच गोष्ट सतावत होती. कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर मदन मोहन मालवीय असतील किंवा सर सय्यद अहमद खान असतील यांनी जी काही शिक्षण व्यवस्थेचा पाया रचायला सुरुवात केली होती तो देखील एका धार्मिक आधारावरतीच रचला होता. म्हणून आपण जेव्हा पाहतो की मदन मोहन मालवीय यांनी हिंदू बनारस विद्यापीठाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केलेली पाहायला मिळते. बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न नेहमी सतावत होता की भविष्यात जर अशाच पद्धतीच्या संस्था देशामध्ये उभ्या राहिल्या तर मग या देशाचं काय होईल. हिंदू लोक जर हिंदू विद्यापीठामध्ये शिकायला जात असतील, मुस्लिम लोक जर मुस्लिम विद्यापीठामध्ये शिकायला जात असतील तर बाकीच्या लोकांनी ज्या लोकांना ह्या अस्मितेशी आपल्याला जोडून घ्यायचं नाही अशा लोकांनी नेमकं कुठल्या विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायचं हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांसमोर होता. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी याचा विचार करून स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 ला आपण राज्यघटना स्वीकारली आणि 50 ला बाबासाहेब आंबेडकरांनी याचा विचार करायला सुरुवात केली की जर अशा संस्था धर्माच्या नावावर उभ्या राहत असतील तर सामान्य जनतेचं काय हा प्रश्न म्हणजे इथल्या शोषित जनतेचं काय हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा एज्युकेशन सामान्य लोकांना मिळावं याचा विचार केला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही धर्माचं, कुठल्याही प्रादेशिक अस्मितेचं किंवा कुठल्याही एखाद्या जाती समूहाचं नाव आपल्या संस्थेला दिलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संस्था उभ्या केल्या तेव्हा त्यांनी सोसायटीला नावच दिलं पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आणि ही जी संस्था आहे ही संस्था कुठल्याही धर्माची नसेल, कुठल्याही एखाद्या जातीची नसेल आणि कुठल्याही एखाद्या प्रांतातला अर्पण केलेली नसेल असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणूनच त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि ही जी संस्था आहे ही लोकांची संस्था असेल असं बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच सांगून दिलं. पण भविष्यामध्ये ज्यावेळेस ही संस्था उभी राहिली त्यावेळेस ही संस्था उभी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना औरंगाबादमध्ये 2 व्यक्ती भेटायला आल्या. एक म्हणजे गोविंदभाई श्रॉफ आणि दुसरे म्हणजे माणिकचंद पहाडे. हे 2 व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांना औरंगाबादमध्ये भेटायला आल्या. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन झाल्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा मिलिंद कॉलेज औरंगाबादमध्ये स्थापन केलं तेव्हा तिथं स्थापन होत असताना या 2 व्यक्ती तिथे भेटायला आल्या आणि बाबासाहेबांना त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही या ठिकाणी महाविद्यालय उभं करत आहात
जर या ठिकाणी महाविद्यालय उभं करत असाल तर भविष्यात हे महाविद्यालय चालेल असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना उपस्थित केला. बाबासाहेब आंबेडकर या त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना असं म्हणतात की खरं तर हा जो भाग आहे, हा जो मराठवाड्याचा भूप्रदेश आहे, या प्रदेशामध्ये खऱ्या अर्थानं एका विद्यापीठाची गरज आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना 1950 मध्ये सांगितलं. आता बघा, हे दोन जे व्यक्ती आहेत, हे दोन व्यक्ती त्यावेळेस मराठवाड्याचं नेतृत्व करत होते आणि गोविंदभाई श्रॉफ हे नुकतेच आपलं जे काही मराठवाडा मुक्ती संग्रामाचं आंदोलन होतं त्याचं नेतृत्व करून मराठवाड्याला परिचित झालेले होते. त्याचबरोबर माणिकचंद पहाडे हे देखील संसदेमध्ये सदस्य म्हणून ते सुरुवातीला गेले होते. तर असे दोन मोठे व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला येतात आणि प्रश्न उपस्थित करतात की अशा ठिकाणी तुम्ही निजामाकडून, खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय स्थापन करत असताना निजामाकडून 20 लाख रुपये कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी हे महाविद्यालय उभं केलं होतं. तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडे यांनी प्रश्न विचारला की अशा ठिकाणी हे महाविद्यालय चालेल का? तुम्ही तर कर्ज घेऊन हे महाविद्यालय उभं करत आहात. बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणतायत, खरं तर औरंगाबादला महाविद्यालयाची नाही तर एका मोठ्या विद्यापीठाची जास्त गरज आहे असं मला वाटतं. आणि त्याच दिवसापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न होता की भविष्यात औरंगाबादला किंवा मराठवाड्यामध्ये एखादं विद्यापीठ कशा पद्धतीनं स्थापन करता येईल. आणि म्हणूनच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्यासोबत पत्रव्यवहार देखील करायला सुरुवात केली होती की मराठवाडा हा भूप्रदेश कशा पद्धतीने निजामाच्या राजवटीमध्ये होता आणि त्याचं कशा पद्धतीनं शोषण झालेलं आहे, शैक्षणिक शोषण झालेलं आहे, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर नेहरू समोर वारंवार मांडत होते आणि त्यांच्यासोबत पत्रव्यवहार देखील करत होते आणि त्यांना सांगत होते की मराठवाड्यामध्ये एक चांगलं विद्यापीठ उभं करण्याची गरज आहे. आणि 1955-56 साली बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंकडे हट्ट धरला की मराठवाड्यामध्ये विद्यापीठ असणं गरजेचं आहे. पण 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला, महापरिनिर्वाण झालं आणि महापरिनिर्वाणानंतर हा प्रश्न पेंडिंग राहतो की या विद्यापीठाच्या नंतर स्थापन झाली की याला नाव काय द्यावं. खरं तर जे माजी न्यायाधीश होते पळणिटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आणि या विद्यापीठाला कोणाचं नाव द्यावं किंवा विद्यापीठाला काय नाव द्यावं हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या समितीनं, पळणिटकर समितीनं बऱ्याच गोष्टी तत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाला सुचवल्या की या विद्यापीठाला एकतर पैठण, जे काही संतांची भूमी आपण त्याला म्हणतो, त्या पैठणचं नाव द्यावं किंवा शालिवाहनचं नाव द्यावं किंवा सातवाहनचं नाव द्यावं किंवा देवगिरीचं नाव द्यावं, अशी काही नावं या समितीनं शासनाला सुचवली. त्याचबरोबर त्यांनी काही महापुरुषांचीही नावं सुचवली. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी सुचवलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी सुचवलं होतं. पण 1960 ला शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूरला स्थापन झाल्यामुळे हे नाव खऱ्या अर्थानं थोडंसं मागे राहिलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशी मराठवाड्याच्या जनतेला अपेक्षा होती, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला मराठवाड्यामध्ये पहिली शिक्षण संस्था उभी केली होती. त्याच्यापूर्वी अंबाजोगाई शहरामध्ये एक महाविद्यालय उच्च शिक्षण देणारं होतं, पण औरंगाबाद सारख्या ठिकाणी मात्र कोणतंही महाविद्यालय नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं महाविद्यालय उभं केलं होतं. खरं तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी करत असताना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्येच हा विचार होता की पीपल्स एज्युकेशन सोसायटी यालाच एक विद्यापीठाचा दर्जा भविष्यामध्ये मिळेल. कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा अलीगड मुस्लिम विद्यापीठ देखील अशाच पद्धतीनं डेव्हलप झालेलं होतं, बनारस हिंदू विद्यापीठ देखील अशाच पद्धतीनं डेव्हलप झालेलं होतं. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं जे काही महाविद्यालय उभं केलं होतं ते महाविद्यालयच भविष्यामध्ये विद्यापीठ होईल अशी अपेक्षा बाबासाहेबांना होती. पण तरीही बाबासाहेब आंबेडकर या विद्यापीठाच्या मागणीसाठी पंडित नेहरूंकडे आपला जो पत्रव्यवहार होता तो करतच होते. पण या विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या विद्यापीठाला नाव कोणाचं असावं असा जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा अनेक नावं तत्कालीन परिस्थितीमध्ये सुचवली गेली.
बऱ्याच लोकांनी त्यांच्या पद्धतीनं या विद्यापीठाला नाव काय असावं हे सुचवलं आणि अशाच पद्धतीचा एक पत्रव्यवहार मिलिंद महाविद्यालयाचे जे प्राचार्य होते मच्छिंद्र वाहुळ यांनी पहिल्यांदा एक पत्रव्यवहार 1974 मुख्यमंत्र्यांकडे केला आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची जी अस्मिता आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांची जी शैक्षणिक चळवळ आहे ती शैक्षणिक चळवळ मराठवाडाभर पसरलेली आहे आणि याचं जे लोन आहे ते विदर्भामध्ये देखील पोहोचलेलं आहे आणि म्हणून विदर्भामधले देखील लोक इथं शिक्षणाला येतात. त्याचबरोबर जी काही शोषित जनता आहे, बहुजन जनता आहे, ती मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकायला येते आणि त्यांना भविष्यामध्ये उच्च शिक्षण मिळावं, चांगल्या दर्जाचं मिळावं यासाठी ह्या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आणि म्हणून या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशा पद्धतीची एक मागणी तत्कालीन मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य मच्छिंद्र वाहुळ यांनी शासनाकडे केली आणि मग याची नोंद घेतल्याचं एक पत्र वाहुळ सरांना नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे जवळपास 1 महिन्यानंतर वाहुळ सरांना त्याची नोंद झाल्याचं महाराष्ट्र शासनाचं पत्र मिळालं. पण एवढ्यावरती हा विषय थांबला नव्हता की पत्रव्यवहार झाला, ठीक आहे, पण याच्यानंतर जो काही 5-6 वर्षाचा 4-5 वर्षाचा कालखंड गेला त्या कालखंडामध्ये याचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण मराठवाडाभर झाला. ठिकठिकाणी बैठका होऊ लागल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं अशी मागणी या बैठकामध्ये होऊ लागली आणि याचा सातत्यानं पत्रव्यवहार हा महाराष्ट्र शासनाकडे केला जाऊ लागला. अशाच प्रकारचा पत्रव्यवहार जेव्हा हा जो पत्रव्यवहार होता तो वाढत गेला आणि याची नोंद शासन दरबारी होत गेली. मग ही जी काही मागणी होती या मागणीच्या विरोधामध्ये देखील काही पत्रव्यवहार महाराष्ट्र शासनाकडे तत्कालीन परिस्थितीमध्ये होत होता. पण त्यामुळे शासन देखील थोडं गोंधळामध्ये पडलेलं होतं की नेमकं या विद्यापीठाला नाव काय द्यायचं आणि म्हणून असा वाद निर्माण होऊ नये म्हणून तत्कालीन जे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील यांनी 1978 मध्ये एक ठराव पास केला की इथून पुढे कुठल्याही संस्थेचं नाव बदलून कुठल्याही व्यक्तीचं नाव कुठल्याही संस्थेला दिलं जाणार नाही अशा पद्धतीचा एक ठराव त्यांनी मंत्रिमंडळामध्ये पास करून घेतला आणि त्यांनी सांगितलं की या सगळ्या ज्या मागण्या आहेत या मागण्या आता आपण थांबवल्या पाहिजे कारण इथून पुढे शासन कुठल्याही संस्थेचं कोणत्याही प्रकारचं नाव बदलणार नाही आणि त्याला कुठल्याही व्यक्तीचं नाव देणार नाही. आणि मग हा जो ठराव पास झाला या ठरावाच्या विरोधामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ उभी राहिली. तत्कालीन परिस्थितीमध्ये ही जी काही चळवळ होती ही चळवळ भारतीय दलित पॅंथरनं त्यांच्या हाती घेतली आणि दलित पॅंथरनं त्यांच्या हाती घेतल्यानंतर या चळवळीला खऱ्या अर्थानं एक आक्रमक स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग अशातच जे काही वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते ते एका बीडच्या दौऱ्यावरती मराठवाड्यामध्ये आले होते आणि बीडच्या दौऱ्यावरून ते औरंगाबाद मार्गे मुंबईला जाणार होते. पण पॅंथरनं जी काही चळवळ हातामध्ये घेतली होती ह्या चळवळीला एक आक्रमक रित्या पुढे आणलं जाऊ लागलं होतं आणि मग वसंतदादा पाटलांनी घेतलेला जो हा निर्णय आहे हा निर्णय चुकीचा आहे आणि तो मागे घ्यावा अशा पद्धतीची मागणी पॅंथरनं लावून धरली. आणि मग पॅंथरच्या या चळवळीने काय केलं तर वसंतदादा पाटील हे औरंगाबाद मार्गे मुंबईला निघालेले आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी वसंतदादा पाटलांचा रस्ता अडवला. पण वसंतदादा पाटलांना त्यांनी भेटण्याचा प्रयत्न केला पण वसंतदादा पाटील न भेटता त्यांना निघून जात होते. अशामध्ये काय झालं नेमकं तर वसंतदादांचा ताफा पुढे जात असताना स्त्रिया देखील या आंदोलनामध्ये पुढे आलेल्या होत्या आणि एका जमुनाबाई आप्पा गायकवाड नावाच्या एका महिलेनं आपलं 3 महिन्याचं बाळ वसंतदादा पाटलांच्या गाडीच्या समोर फेकलं. बघा किती आक्रमक रीतीनं लोक आपली ही मुवमेंट पुढे घेऊन जात होते. म्हणजे 3 महिन्याच्या बाळाला देखील आंदोलनामध्ये लोकांनी उतरवलेलं होतं आणि या जमुनाबाई गायकवाड या महिलेनं आपल्या 3 महिन्याची जी मुलगी होती ती 3 महिन्याची मुलगी वसंतदादा पाटलाच्या गाडीच्या समोर फेकली आणि वसंतदादांची गाडी खऱ्या अर्थानं त्या 3 महिन्याच्या बालिकेनं अडवली. वसंतदादा पाटलांचा हा ताफा थांबला आणि वसंतदादांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. पुढे जेव्हा ही घटना घडल्यानंतर जवळपास एकाच महिन्यामध्ये वसंतदादा पाटलांचं सरकार कोसळलं आणि पुलोदचं सरकार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं. आणि शरद पवार साहेबांनी मात्र जेव्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली तेव्हा सभागृहामध्ये जर पहिली सगळ्यात मोठी घोषणा काय केली असेल तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं जाईल अशा पद्धतीचा ठराव त्यांनी दोन्ही सभागृहामध्ये पास करून घेतला. आणि खऱ्या अर्थानं इथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये दंगली उसळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काय झालं नेमकं तर या सभागृहामध्ये या दोन्ही सभागृहांनी
बहुमताने हा ठराव पास केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं जाईल आणि ते नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं असेल. आणि हा जो ठराव पास झाला, या ठरावाच्या विरोधामध्ये जाऊन जवळपास मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दंगली व्हायला लागल्या. इतकंच नाही तर हा ठराव पास झाल्यानंतर देखील या ठरावाची अंमलबजावणी करावी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं व्हायला लागली. इतकं मोठे आंदोलन व्हायला लागले की जवळपास लोक याच्यामध्ये मृत्युमुखी देखील पडायला लागले. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडलेल्या होत्या की त्या घटना देखील आपल्या अंगावरती एक शहारे निर्माण करणाऱ्या घटना आहेत. काय झालं होतं नेमकं, असंच एक अधिवेशन सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये असाच एक पॅन्थरचा कार्यकर्ता वसंतराव नरवाडे नावाचा प्रेक्षक गॅलरीमध्ये गेला आणि त्याने प्रेक्षक गॅलरीमध्ये विधानसभेचं अधिवेशन सुरू असतानाच त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. इतकंच नाही, तो फक्त घोषणा देऊन थांबला नाही तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा घेतला आणि गॅलरीतून थेट विधानसभेच्या सभागृहातच उडी मारली. म्हणजे इतकं भयानक चित्र तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण झालं होतं. आणि त्यावेळेस या वसंतराव नरवाडे यांना पोलीस कोठडी झाली आणि नंतरच्या कालखंडामध्ये हे आंदोलन आणखी जास्त प्रमाणामध्ये पेटलं. एकीकडे हे आंदोलन सुरूच असताना दुसरीकडे विदर्भ असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये चळवळी सुरू झालेल्या होत्या. जोगेंद्र कवाडे सारखे जे नेते होते त्यांनी लॉंग मार्च तर काढलाच, पण त्यांना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये यायला देखील बंदी झाली. आणि मग अशा बंदीमध्ये देखील जोगेंद्र कवाडे औरंगाबादमध्ये वेषांतर करून फिरू लागले. एक प्रसंग जर आपण बघितला तर तो प्रसंग खूपच भयानक होता की औरंगाबादमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यावं याच्यासाठी ठराव पास करण्यासाठी जी एक सभा भरलेली होती, त्या सभेमध्ये जोगेंद्र कवाडे हे वेषांतर करून त्या सभेमध्ये पोहोचले आणि सभेमध्ये पोहोचलेलं हे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. जवळपास तिथं जे काही महिला जमलेल्या होत्या, जे काही पुरुष जमले होते, जे काही लहान मुलं त्या महिलांच्या काखेमध्ये होते, या सगळ्यांवरती पोलिसांनी लाठी हल्ला करायला सुरुवात केली. कारण काय तर जोगेंद्र कवाडे यांना जिल्हाबंदी असताना जोगेंद्र कवाडे औरंगाबादला पोहोचलेच कसे, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. आणि त्यांनी जोगेंद्र कवाडेंना पकडण्यासाठी सगळ्यांवरच लाठी हल्ला करायला सुरुवात केली. तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही पोलीस अधीक्षक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होते त्या पोलीस अधीक्षकांनी थेट जोगेंद्र कवाडे यांच्यावरतीच पिस्तूल रोखलं आणि पिस्तूल रोखून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. पण या अधीक्षकांच्या हातामधला जो पिस्तूल होता तो हवालदार दांडगे यांनी तो हिसकावून घेतला आणि त्याचे परिणाम देखील हवालदार दांडगेंना नंतर भोगावे लागले. या दंगलीमध्ये, या लाठी हल्ल्यामध्ये जे काही लोक जखमी झाले होते त्या जखमी लोकांना देखील या हवालदार दांडगेंच्या पत्नीने त्यांच्या घरी आसरा दिला आणि त्यांचा उपचार देखील त्यांच्या घरी केला. इतकंच, त्यांच्या सोबतचे काही लोक होते, जसं की आता आपण पाहतोय की याच्यामधली बरीचशी मंडळी आजही जिवंत आहे आणि आजही जोगेंद्र कवाडे यांच्या सोबत काम करते आहे. जसे की आपण बघतोय ऍडव्होकेट जे के नारायणे असतील, गणेश पडघनगुरुजी असतील, मामासाहेब सरदार असतील, तर ही सगळी मंडळी तत्कालीन परिस्थितीमध्ये एक आक्रमक पवित्रा घेऊन हा नामांतराचा लढा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. तत्कालीन परिस्थितीमध्ये आणखीन एक घटना अशीच राजीव गांधी यांच्या सोबत देखील घडली होती की राजीव गांधी खरं तर देशाचे पंतप्रधान होते, पण त्यांच्यापर्यंत देखील हा प्रश्न इथल्या पॅन्थरच्या चळवळीने, इथल्या सामान्य कार्यकर्त्यांनी तिथपर्यंत घेऊन गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. काय झालं होतं नेमकं, पंतप्रधान राजीव गांधी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यावेळेस जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद, त्यांच्या मार्फत त्यांनी राजीव गांधींना भेटून हा प्रश्न त्यांच्या समोर मांडण्याचं ठरवलं. आणि त्यांनी हे सांगितलं की आम्हाला राजीव गांधी सोबत चर्चा करायची आहे, आम्हाला त्यांची वेळ घेऊन द्या. शरद पवार साहेबांनी राजीव गांधींची वेळ घेतली आणि सांगितलं की नामांतराच्या चळवळीमधले काही लोक हे तुम्हाला येऊन भेटणार आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांनी राजीव गांधींची वेळ घेतली आणि त्यांना सांगितलं, पण राजीव गांधी या लोकांना भेटायला तयार नव्हते. ते थेट विमानतळावर आले आणि त्यांच्या विमानामध्ये जाऊन बसले. अशा परिस्थितीमध्ये पॅन्थरचे जे नेते होते, जसे की गंगाधर गाडे वगैरे तत्कालीन परिस्थितीमध्ये असतील, हे सगळे आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विमान रोखण्याची धमकी दिली. बघा, तत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या पंतप्रधानाचं विमान रोखणे हा प्रचंड मोठा खरं तर आक्रमक पवित्रा होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल होणार होते, यांना अटक देखील होणार होती. याची जाणीव असताना देखील गंगाधर गाडेंनी थेट विमान रोखण्याची धमकी दिली आणि शेवटी राजीव गांधींना त्यांना येऊन भेटावं लागलं. म्हणजे अशा पद्धतीचा एक आक्रमक पवित्रा घेऊन ही सगळी मुवमेंट पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते.
इतकंच नाही तर फक्त शहरामध्येच ही मुवमेंट नाही तर मराठवाड्याच्या खेडोपाड्यामध्ये देखील ही मुवमेंट आपल्याला तत्कालीन परिस्थितीमध्ये पोहोचलेली पाहायला मिळते. मराठवाड्यामध्ये असलेला सामान्य कार्यकर्ता असेल, सामान्य स्त्रिया असतील किंवा तरुण मंडळी असेल, या सगळ्यांच्या पर्यंत ही मुवमेंट पोहोचलेली होती आणि या सगळ्यांनी जे एक ध्येय ठेवलेलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला द्यायचं आहे. खऱ्या अर्थानं जनता एवढी तत्कालीन परिस्थितीमध्ये सुशिक्षित नव्हती, कारण शिक्षणाचं प्रमाणच खूप कमी होतं. नुकताच भारत स्वतंत्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि कदाचित पहिली पिढी तर एक शोषित जी काही बहुजन समाज होता त्यातली पहिलीच पिढी शिक्षणामध्ये आलेली होती. त्याच्या अगोदर तर मराठवाडा स्वातंत्र्यापूर्वी तर निजाम राजवटीमध्ये होता आणि मराठवाड्यामध्ये जेवढं काही शिक्षण होतं ते उर्दू माध्यमातलं होतं. त्याच्यामुळे तिथं थोडंफार शिक्षण या लोकांचं झालेलं होतं. पण तरीही या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला हवं होतं आणि म्हणून लोक आक्रमक पवित्रा घेत होते, आपल्या जीवाची पर्वा न करता या आंदोलनामध्ये उतरत होते. आपण जर बघितलं तर काही लोकांना तर हे माहिती नव्हतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं कोण आहेत आणि त्यांचं नाव विद्यापीठाला काय द्यायचं आहे. पण एवढंच लोकांना माहित होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक माणूस हा शोषित जनतेला मुक्ती ज्याने मिळवून दिली किंवा भारताची जी राज्यघटना आहे ती राज्यघटना लिहून इथल्या सामाजिक स्वातंत्र्याचं आंदोलन त्यांनी आपल्यासाठी लढवलं, हे एवढंच लोकांना माहिती होतं. भविष्यात आपली मुलं त्या विद्यापीठामध्ये शिकायला जातीलच का नाही हे देखील कोणाला माहित नव्हतं. म्हणूनच आज देखील आपण पाहतोय की ज्या जमुनाबाई गायकवाडनं त्याच्या मुलीला वसंतदादा पाटलांच्या गाडीच्या समोर फेकलं, ती मुलगी अजूनही विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी आली नाही, तर ती आज औरंगाबादच्या गुलमंडीमध्ये भाजीपाला विकते. म्हणजे त्या जमुनाबाई माहित नव्हतं की भविष्यात माझी मुलगी शिकायला जाईल का, पण जमुनाबाईनं हा विचार केला होता की बाबासाहेब आंबेडकरांचं जर नाव विद्यापीठाला दिलं तर मराठवाड्यामधले जेवढे काही शोषित समूह आहेत, जेवढे काही वंचित समूह आहेत, त्यांच्यासाठी एक हक्काचं विद्यापीठ निर्माण होईल आणि ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जिथं आहे तिथं जाण्याचा ते प्रयत्न करतील. आणि म्हणून ह्या सामान्य लोकांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये हा संपूर्ण लढा लढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर खेडोपाड्यामध्ये जे काही ही चळवळ पोहोचलेली होती ती चळवळ देखील प्रचंड आक्रमक होती. म्हणजे या चळवळीमध्ये आपल्या घराची राखरांगोळी होणार आहे, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे, आपल्या भविष्यातल्या पिढ्या उद्ध्वस्त होणार आहेत याची जाणीव देखील या लोकांना होती. पण तरीही हे लोक त्या आंदोलनामध्ये उतरले. आपण जर बघितलं तर नांदेडच्या सुगावचं प्रकरण आपल्याला माहिती आहे की जनार्दन मवाडे सारखा जो काही व्यक्ती आहे या व्यक्तीला कशा पद्धतीनं मारलं गेलं तत्कालीन परिस्थितीमध्ये. म्हणजे ग्रामीण भागामध्ये देखील इतकी भयानक दहशत होती की लोक रात्री झोपत देखील नव्हते. म्हणजे स्त्रिया जर झोपल्या तर सगळी पुरुष मंडळी त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथं त्या गावाला पहारा देत होती आणि मग रात्र या कार्यकर्त्यांना, या सामान्य लोकांना झोपा देखील नव्हत्या. असाच एक प्रसंग सुगावमध्ये घडला आणि जनार्दन मवाडे नावाचा जो काही कार्यकर्ता पॅन्थर मधला होता त्या जनार्दन मवाडे हा आक्रमक रूपानं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यावं याची मागणी करत होता. ही गोष्ट जेव्हा तिथल्या गावातल्या लोकांच्या लक्षामध्ये आली त्यावेळेस तिथल्या गावातल्या लोकांनी जनार्दन मवाडेला संपवण्याचा कट रचला आणि जनार्दन मवाडे सोबतच जवळपास तिथल्या सगळ्या गावामधल्या म्हणजे जवळपास 84 झोपड्या तत्कालीन परिस्थितीमध्ये होत्या. शासनाच्या रेकॉर्डला 84 आलेल्या आहेत, आणखीन जास्त असू शकतात. पण या 84 झोपड्या तत्कालीन परिस्थितीमध्ये जाळल्या गेल्या. इतकंच नाही तर जनार्दन मवाडेचा काटा काढायचा ही प्लॅनिंग तत्कालीन परिस्थितीमध्ये झाली आणि आजूबाजूच्या गावामधले जे काही नामांतराच्या विरोधामधले लोक होते ते लोक या सुगावमध्ये बोलवले गेले. म्हणजे जवळपास 1,500 ते 2,000 लोकांचा जमाव या गावामध्ये जमला. कारण काय दाखवलं गेलं तर कारण हे दाखवलं गेलं की गावामधले जे काही लोक आहेत ते पंढरपूरला जाऊन आलेले आहेत आणि कुठल्या एखाद्या देवस्थानाला जाऊन आल्यानंतर एक मावंदाचं जेवण द्यावं लागतं. या जेवणाचा कार्यक्रम त्या सुगावमध्ये आयोजित केला गेला आणि 10-12 गावचे आसपासचे लोक तिथे बोलवले गेले. जवळपास 1,500 ते 2,000 लोक तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या गावामध्ये जमले. त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर त्यांनी जनार्दन मवाडेचा शोध घ्यायला सुरुवात केली. ही बाब जेव्हा त्या जनार्दन मवाडेंच्या आईच्या लक्षामध्ये आली की हे लोक आपल्या मुलाला मारण्यासाठी येणार आहेत, त्यावेळेस या जनार्दन मवाडेच्या आईने त्यांना हे सांगितलं की तू इथून पळून जा
आणि या जनार्दन मोवाडेला पकडून लोकांनी काय केलं तर जवळपास 500 लोकांनी जनार्दन मोवाडेंना मारलेलं आपल्याला माहिती आहे, ठार मारलेलं आपल्याला माहिती आहे. असाच एक प्रसंग जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस पोचीराम कांबळेंच्या बाबतीमध्ये देखील घडला. पोचीराम कांबळे हा देखील एक ग्रामीण भागामधला जवळपास नांदेडच्या बाजूला असलेल्या टेंभुर्णी गावचा. पण या टेंभुर्णी गावामध्ये देखील ही चळवळ पोहोचलेली होती आणि या टेंभुर्णी गावामध्ये जे काही तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही नामांतर विरोधी लोक होते त्यांनी या पोचीराम कांबळेंचा देखील काटा काढायचं ठरवलं आणि पोचीराम कांबळेला मारण्यासाठी जवळपास 100 ते 150 लोक या पोचीराम कांबळेला शोधण्यासाठी त्या गावामध्ये फिरू लागले. ही बाब जेव्हा पोचीराम कांबळेच्या आईच्या लक्षामध्ये आली त्यावेळेस पोचीराम कांबळेच्या आईने देखील त्याला सांगितलं की तू इथून पळून जा. आणि जनार्दन मोवाडे ते गाव सोडून पळून गेला. पळून गेल्यानंतर तो या लोकांना सापडत नव्हता. जवळपास 8 किलोमीटर दूर असलेल्या राऊतखेडा गावामध्ये हा जनार्दन आपला पोचीराम कांबळे पोहोचला. पण लोक त्या राऊतखेड्यामध्ये देखील पोहोचले. इतकंच नाही तर जनार्दन मोवाडे आपला पोचीराम कांबळे एका जी काही नदी असते छोटीशी त्याच्यामध्ये जवळपास खूपच असे म्हणजे ज्याला आपण बेसरम वगैरे असं वाढलेलं होतं त्या नदीच्या गाळामध्ये जाऊन बसला. पण तिथून देखील लोकांनी त्याला शोधून काढलं आणि त्याला गावामध्ये आणलं, राऊतखेड्यामध्ये आणलं आणि राऊतखेड्यामध्ये आणून त्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याला फक्त एवढंच म्हणत होते की तू आमच्या पाया पड आणि नामांतराला तू पाठिंबा देऊ नको किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी तू कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करू नको, अशा पद्धतीची मागणी हे लोक जनार्दन मोवाडेकडे करत होते. पण आपलं पोचीराम कांबळेकडे करत होते. पण पोचीराम कांबळे आपल्या भूमिकेवरती ठाम होते कारण ते पॅन्थरमध्ये काम केलेले होते आणि त्यांना माहिती होतं की आपण आपल्या भूमिकेवरून माघारी यायचं नाही. आणि म्हणून त्यांनी पोचीराम कांबळेंनी त्यांना विरोध केला आणि ते म्हणाले की मी तुमच्या पाया वगैरे काही पडणार नाही, शेवटपर्यंत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला दिलं जावं याच मागणीवरती मी ठाम राहीन. आणि म्हणून त्यांनी शेवटी देखील त्यांनी सांगितलं की मी शेवटच्या क्षणापर्यंत जय भीम म्हणत राहीन. लोकांनी त्याच्या जय भीम म्हणण्याला देखील विरोध केला. त्याला सांगितलं की तू जय भीम म्हणू नको, पण पोचीराम कांबळे ऐकत नव्हता. तो म्हणाला की मला तुम्ही जाळून जरी मारलं तरी मी जय भीम म्हणायचं सोडणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं तर या पोचीराम कांबळेंचे हातपाय तोडले आणि बाजूला एका जे काही लाकडाचं सरण रचलेलं होतं त्याच्यावरती पोचीराम कांबळेला फेकून दिलं आणि पोचीराम कांबळेला जीवन जाळलं गेलं. म्हणजे अशा प्रकारची एक आक्रमक जी काही व्यवस्था होती, जी काही चळवळ होती ती चळवळ तत्कालीन परिस्थितीमध्ये सुरू होती. इतकंच नाही तर लॉंग मार्चच्या माध्यमातून जवळपास हजारो लोक या मुव्हमेंटशी जोडले गेलेले होते. जोगेंद्र कवाडेंनी लॉंग मार्च काढला. नागपूरहून औरंगाबादला ते पायी निघाले आणि जवळपास 8 ते 10 हजार लोक या लॉंग मार्च मध्ये जोडले गेले. आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळणार नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च सुरू राहील. नागपूरहून निघालेली जी यात्रा आहे ती यात्रा मेहकर जवळ असलेल्या दुसर बीड मध्ये रोखली गेली. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये ही जी काही लॉंग मार्च आहे या लॉंग मार्चच्या विरोधामध्ये औरंगाबादमध्ये देखील एक मोठी मुवमेंट सुरू झाली. खरं तर याच्या विरोधामधल्या मुवमेंट सरस्वती भुवन महाविद्यालय असेल, देवगिरी असेल किंवा इतर जे काही महाविद्यालय होते या महाविद्यालयामधून विद्यार्थी संघटनांनी देखील या नामांतराच्या विरोधामध्ये मुवमेंट उभे केल्या होत्या. आणि मग या बाजूने कोण होते तर याच्या बाजूने जे 2 महत्वाचे नेते औरंगाबादमध्ये होते ते होते एकतर गोविंदभाई श्रॉफ आणि दुसरे म्हणजे अनंत भालेराव. या दोघांनी या नामांतराच्या विरोधामधली जी काही चळवळ होती ती चळवळ औरंगाबादमध्ये सुरू केलेली होती. आणि म्हणून या दोघांनी काय केलं तर जोगेंद्र कवाडे यांनी जो काही लॉंग मार्च सुरू केलेला आहे हा लॉंग मार्च कुठेतरी अडवला जावा, त्यांना औरंगाबाद पर्यंत येऊ देऊ नये अशा पद्धतीची जे काही निवेदनं आहेत ते निवेदनं तत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाला दिले, पोलीस अधीक्षकांना दिले. आणि मग हा जो लॉंग मार्च आहे हा लॉंग मार्च दुसर बीड जवळ अडवला गेला. आणि दुसर बीड जवळ अडवून म्हणजे रात्री अचानकच या लॉंग मार्च मध्ये असलेल्या जे लोक होते त्या लोकांवरती पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि तिथं जोगेंद्र कवाडेंना अटक झाली आणि मेहकरच्या जेलमध्ये त्यांना टाकण्यात आलं. मग याच्या पाठीमागं 2 कारणं गोविंदभाई श्रॉफ आणि आनंद भालेराव यांनी दिली. आनंद भालेराव यांनी तर त्यांच्या मराठवाडा या वृत्तपत्रामधून जाहीरच करून टाकलं होतं की माझी भूमिका ही शेवटपर्यंत नामांतराच्या विरोधामधली असेल. याचं कारण काय देत होते ते
तर मराठवाडा हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. बघा, मी सुरुवातीला असं म्हणालो होतो की आपली कुठलीही मुवमेंट ही कुठल्याही प्रांताच्या किंवा जातीच्या अस्मितेशी जोडली जाऊ नये असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. कारण ही जी भूमिका आहे ही भूमिकाच आपल्या देशाला राष्ट्र बनण्यापासून रोखू शकते असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही प्रांताचं नाव किंवा कुठल्याही प्रांतासोबत लोकांची अस्मिता जोडली जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न देखील सुरू केले होते. पण गोविंदभाई श्रॉफ आणि अनंत भालेराव यांनी जो काही मुद्दा पुढे केला होता नामांतराच्या विरोधातला, तो एवढाच होता की मराठवाड्याशी आमची अस्मिता जोडली गेलेली आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की आपली जर अस्मिता एखाद्या भूभागाशी जोडली गेली तर आपली अस्मिता ही राष्ट्रासोबत जोडली जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं ही जी अस्मिता जोडण्याचं जे प्रकरण आहे हे बाबासाहेब आंबेडकरांना सुरुवातीपासूनच पसंत नव्हतं. आणि भविष्यात देखील आपल्या कुठल्याही लोकांनी अस्मितेशी आपण जोडले जाऊ नये हा प्रयत्न केला पाहिजे, किंवा कुठल्याही जातीच्या किंवा प्रांताच्या अस्मितेशी जोडलं जाऊ नये. कारण ही जर अस्मिता जोडली गेली तर काय होईल, तर आपण एक प्रकारे विभागले जाऊ ही बाबासाहेब आंबेडकरांना भीती होती. आणि तीच कारण देत गोविंदभाई श्रॉफ आणि आनंद भालेराव यांनी लॉंग मार्च अडवण्याचा देखील प्रयत्न केला. आणि त्यांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये जो काही लॉंग मार्च येत आहे हा लॉंग मार्च म्हणजे काय आहे, तर मराठवाड्यावरचं एक आक्रमण आहे अशी भूमिका गोविंदभाई श्रॉफ यांनी जाहीर केली. त्यांनी 3 मुद्दे एका पत्रकाद्वारे स्पष्टपणाने सांगितले. एक तर हा लॉंग मार्च म्हणजे काय आहे, तर मराठवाड्यावर केलं जाणारं आक्रमण आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यामधला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं असेल तर मराठवाड्यामध्ये जनतेचं सार्वमत घ्यावं अशी एक भूमिका त्यांनी स्पष्टपणाने सांगितली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी हे सांगितली की बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाड्याशी एक वेगळं नातं जरी असलं तरी विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं जाऊ नये, पण त्यांचं एखादं स्मारक औरंगाबादमध्ये उभं करावं अशा 2-3 भूमिका या गोविंदभाई श्रॉफ यांनी मांडल्या. पण ही गोष्ट जी आहे ही गोष्ट लोक ऐकायला तयार नव्हते. आणि लोकांनी हे ठरवलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे विद्यापीठाला दिलं जावं. आणि म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये लोक त्याच्या तीच भूमिका घेऊन पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात. तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही बापूसाहेब काळदाते होते खासदार, त्यांनी देखील हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा अशी एक विनंती गोविंदभाई श्रॉफ आणि अनंत भालेराव यांना केली होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे ते नाव विद्यापीठाला द्यायला काहीच हरकत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यच एवढं मोठं होतं की त्यांचं एखाद्या संस्थेला नाव द्यावं अशी अपेक्षा बापूसाहेब काळदातेंनी व्यक्त केली होती. आणि नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय की आज भारतामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व बघून किंवा त्यांनी या देशासाठी केलेलं जे काही काम आहे ते बघून जवळपास 23 विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलेलं आहे. इतकंच नाही तर जवळपास युरोपमध्ये जे काही हंगेरी सारखे राज्य आहेत तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शाळा देखील उभ्या झालेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर कोलंबिया विद्यापीठामध्ये देखील 2010 मध्ये कोलंबिया लॉ स्कूल, डॉक्टर B.R. आंबेडकर कोलंबिया लॉ स्कूल सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा कितीतरी संस्थांना नंतर नावं दिली गेली होती. बापूसाहेब काळदातेंची भूमिका हीच होती की बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांचं नाव हे विद्यापीठाला दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून गोविंदभाई श्रॉफ आणि अनंत भालेराव यांनी सामंजस्यानं घ्यावं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाकडे त्यांनी बघावं अशी भूमिका बापूसाहेब काळदातेंनी देखील त्यांच्या पुढे मांडली होती. पण हे लोक काही ऐकायला तयारच नव्हते. आणि म्हणूनच जवळपास ही फक्त मुवमेंट जर आपण बघितली तर ही मुवमेंट फक्त एका दलित समुदायापुरते किंवा जे काही अनुसूचित जातीतले लोक आहेत यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नव्हती, तर याच्यामध्ये इतर लोक देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात. याच्यामध्ये दलित पॅन्थरचे जे रामदास आठवले असतील, गंगाधर गाडे असतील, ऍडव्होकेट प्रीतमकुमार शेवगावकर असतील, दौलत खरात असतील, ऍडव्होकेट रमेशभाई खंडागळे असतील, रतनकुमार पंडागळे असतील, मिलिंद शेळके असतील, प्रकाश जावळे असतील, अशी बरीचशी मंडळी दलित पॅन्थर मधली जरी असली तरी बरेचसे सवर्णांची देखील मंडळी याच्यामध्ये होती. आपल्याला माहिती आहे की शरद पवार साहेबांनी ज्यावेळेस मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशी घोषणा केली आणि तत्कालीन घोषणेनंतर मराठवाड्यामध्ये ज्या काही दंगली उसळल्या त्या शांत करण्यासाठी शरद पवार साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला आणि SM जोशींना सोबत घेऊन, बाबा आढावांना सोबत घेऊन त्यांनी मराठवाड्याची पाहणी केली. आणि त्यांच्या असं लक्षामध्ये आलं
की नामांतराच्या विरोधामध्ये असलेले लोक इथं जाळपोळ करत आहेत, लोकांची घरं उद्ध्वस्त करत आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मराठवाड्यामधले जे काही नेते होते, जसं की SM जोशींना तर ते सोबतच घेऊन आले होते, पण बरेचशी मंडळी अशी होती जे महाराष्ट्रामध्ये फिरत होती आणि ही मुवमेंट शांत करण्याचा प्रयत्न करत होते. याच्यामध्ये आपण बाबा आढाव असतील, बाबा दळवे असतील, भाई वैद्य असतील, किशनराव देशमुख असतील, जनार्दन तुपे असतील, विजय गव्हाणे असतील, वसंत काळे असतील, तुकाराम पांचाळ असतील, निहाल अहमद असतील, बापूसाहेब काळदाते असतील, पांडुरंग सोळंके असतील, अशी जवळपास इतर जातीतली देखील मंडळी या आंदोलनाच्या बाजूने उभी होती आणि मराठवाडा शांत करण्याचा प्रयत्न करत होते. इतकंच नाही तर महिलांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग होता. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सुहासिनी बनसोडे, प्रतिभा तायडे, शीला डोंगरे, सुशीला मूल जाधव अशा कितीतरी महिला या आंदोलनामध्ये उभ्या राहिलेल्या होत्या आणि महिलांनी देखील एक मोठी आघाडी या आंदोलनामध्ये घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा शरद पवार साहेबांनी SM जोशींसोबत मराठवाड्याचा दौरा केला आणि मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ केली जाते आहे, दलितांची घरं जाळली जात आहेत, हे थांबलं पाहिजे. याच्यासाठी शरद पवार साहेबांनी थोड्या प्रमाणामध्ये थोड्या काही दिवसासाठी या नामांतराच्या ठरावाला स्थगिती दिली. पण शरद पवार साहेबांच्या डोक्यामध्ये हे होतं की भविष्यामध्ये या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं गरजेचं आहे. पण नंतर ते केंद्रामध्ये मंत्री म्हणून गेले आणि हा प्रश्न मधल्या काळामध्ये पेंडिंग राहिला. पण त्यांना एक गोष्ट सलत होती की मी मुख्यमंत्री असताना देखील विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊ शकलो नाही, ही सल त्यांच्या मनामध्ये होती. आणि जवळपास मराठवाड्याचा दौरा केल्यामुळे आणि जे काही लोक शहीद होत होते या शहीदांचं योगदान बघता त्यांना असं वाटत होते की याला विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन हा प्रश्न एकदाचा संपवला पाहिजे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा ते परत महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्याचा अट्टहास धरला आणि 14 जानेवारी 1994 डॉक्टर शरद पवारांनी विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. याच्यामध्ये बरीचशी मंडळी तोपर्यंत शहीद झालेली होती, जसं की गौतम वाघमारे असतील, पोचीराम कांबळे असतील, जनार्दन मवाडे असतील, संगीता बनसोडे असतील, प्रतिभा तायडे असतील, अविनाश डोंगरे असतील, चंदन कांबळे असतील, दिलीप रामटेके असतील, रोशन बोरकर असतील, असे कितीतरी लोक तत्कालीन परिस्थितीमध्ये शहीद झालेले होते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका नावासाठी. इतकंच नाही तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपापली मुवमेंट पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता आणि याच्यामध्ये जवळपास कलावंताचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. जे काही चित्रकार आहेत ते आंदोलनाची चित्र रेखाटत होते, जागोजाग त्या चित्रांचं प्रदर्शन भरवत होते आणि नामांतराला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत होते. असंच एक डॉक्टर BG जावळे यांनी जवळपास मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे चित्र प्रदर्शन देखील भरवलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक जमुनाबाई गायकवाडांच्या 3 महिन्याच्या लहान मुलीपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत ही सगळी मुवमेंट वाहून घेण्याचं काम तत्कालीन परिस्थितीमध्ये मराठवाड्यातल्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये शरद पवारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला दिलं. पण इतकं हे झाल्यानंतर देखील इथला द्वेष थांबलेला नाही आणि हा द्वेष जवळपास आजही काही प्रमाणामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतोय. हे थांबलं पाहिजे, कारण याच्यासाठी जर काय गरजेचं असेल तर ही जी परिवर्तनाची चळवळ आहे, प्रबोधनाची चळवळ आहे, ही परिवर्तनाची आणि प्रबोधनाची चळवळ खऱ्या अर्थानं पुढे येणं गरजेचं आहे. आज जेव्हा आपण या शहीदांच्या कुटुंबाकडे बघतो त्यावेळेस या शहीदांची कुटुंब तर उद्ध्वस्त झालेलीच आहेत. खरं तर हा प्रश्न एवढा तीव्र नव्हता, एवढा म्हणजे 17 वर्ष संघर्ष करावा एवढा मोठा हा प्रश्न नव्हता. पण जातीय अस्मितेमधून या प्रश्नाला खूप मोठं केलं गेलं आणि 17 वर्षामधली जवळपास एक पिढी या मराठवाड्यामधली आपल्याला बर्बाद झालेली पाहायला मिळते. सामंजस्यानं जर ही घेतलं असतं, गोविंदभाई श्रॉफ असतील, अनंत भालेराव असतील, या सगळ्यांनी बसून जर हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला असता, त्यांनी जर शरद पवारांसोबत चर्चा केली असती सामंजस्यानं बैठक घेऊन, तर हा प्रश्न घरे जाळण्यापर्यंत पोहोचला नसता आणि इतकं मोठं उद्ध्वस्त मराठवाडा आपल्याला पाहायला देखील मिळाला नसता. पण लोकांनी हट्ट धरला
आणि त्याही लोकांनी हट्ट धरला आणि दोघांच्या हट्टामुळे ही चळवळ जवळपास 17 वर्ष हा संघर्ष सुरू राहिला आणि याच्यामध्ये जवळपास दोघांच्याही एक पिढ्या बर्बाद झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारख्या विद्वानांचं नाव विद्यापीठाला द्यावं याच्यासाठी कोणीही भांडण करण्याची गरज नव्हती. पण तशा पद्धतीची भांडणं झाली, वाद झाले, दंगली पेटल्या आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला दिलं गेलं. हे जरी आपण पाहत असलो तरी आपण आजच्या परिस्थितीमध्ये देखील हे पाहणं गरजेचं आहे की बाबासाहेबांचं कर्तृत्व आणि बाबासाहेबांचं विद्यापीठाला दिलेलं नाव हे किती म्हणजे एक खरं तर एक वैभव मराठवाड्याचं आहे याच्याकडे देखील आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा 14 जानेवारी 1994 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं गेलं त्याच्या दुसऱ्या दिवशीचा जो उत्साह होता तो उत्साह खऱ्या अर्थानं मराठवाड्यामध्ये पाहण्यासारखा होता. खरं तर शरद पवारांनी जे काही मोठं काम केलं ते कौतुकास्पद तर आहेच आहे, पण सामान्य स्त्रियांना देखील जात्यावरती ओव्या गात असताना देखील शरद पवारांचं नाव आजही आपल्याला घेताना पाहायला मिळते. त्याच पद्धतीचं नाव जर सामंजस्यानं भूमिका घेतली असती तर कदाचित गोविंदभाई श्रॉफांचंही नाव आलं असतं, अनंत भालेरावांचंही नाव आलं असतं आणि त्यांच्याही ओव्या जात्यावरती गायल्या गेल्या असत्या. पण शरद पवारांच्या ओव्या गात असताना 15 जानेवारीलाच एक गाणं लिहिलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्या गाण्यामध्ये उल्लेख केला गेला की टीव्हीवरी रेडिओवरी बोले शरदराव विद्यापीठाला दिलं बाबांचं नाव. अशा पद्धतीच्या ओव्या देखील महिलांनी मराठवाड्यामध्ये गायल्या. आजही त्या पद्धतीची गीतं लिहिली जातात, गायली जातात. कदाचित हे जगामध्ये पहिल्यांदाच होत असेल की एखाद्या विद्यापीठावरती देखील गाणं लिहिलं जातं, हे पहिल्यांदाच होत आहे. आणि म्हणून आपलं हे विद्यापीठ जे आहे हे जागतिक स्तरावरचं एक खऱ्या अर्थानं मोठं स्मारकच आहे असं म्हणायला हरकत नाही. या विद्यापीठाच्या नामांतराच्या याच्यामध्ये शहीद झालेल्या सर्वांना मी आणखी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो.